कथेचं नाव महापूर. हुब्याड्या वाऱ्यानं हैदूस मांडलं होतं. वारं भ्याया सुटलं होतं. आग्या बेताळासारखा वारा घुमत होता. पीर अंगात आल्यासारखा वारा नाचत होता आणि गौर घुमल्यासारखा वारा घुमत होता. गावंदरी झाडं ओन येऊन बैला नाक घासत होती. बेफान वारा सुटला होता. 1-2 दिवस निघून गेले आणि वाऱ्यानं नूर बदलला. गार वारा सुटला. मग म्हाताऱ्या माणसाने अंदाज केला. म्हातारी माणसं म्हणायला लागली, लका 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 गार वारा सुटला या, आता पाऊस येणार पाऊस. म्हाताऱ्या माणसांचा अंदाज खरा होता, कारण तरणा पाऊस पडला नव्हता आणि म्हातारा पाऊस पडला तरच गच्च्यात आलेली पिकं धान्य म्हणून घरात येणार होती. पुन्हा 1-2 दिवस निघून गेला आणि पन्हाळगडावनं ढगाचं खिंजाळच्या खिंजाळ येऊ लागलं. पुन्हा गार वारा पुन्हा सुटला आणि वारा वाढतच गेला. बघता बघता पाऊस सुरू झाला. पाऊस म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन. माणसांची तोंडं म्हावारली. माणसं म्हणू लागली, लका 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 एवढा सोन्यासारखा पाऊस पडला, आता धान्य ठेवायला घरात जागा उरणार नाही, एवढं सोन्यासारखं पीक आलंय शेतात. पण माणसांचाच अंदाज तो. पावसाचा अंदाज कोणी द्यावा? पडता पाऊस पडत गेला, वाढता पाऊस वाढतच गेला. आबाळ ढगांचं घोंगरं पांघरून बसलं. सोसाट्याचा वारा सुटला. आबाळाती दळण दळायला लागली आणि बघता बघता पावसानं उग्र रूप धारण केलं. 1, 2, 3, 8, 10 दिवस पाऊस कोसळतच राहिला. पुन्हा पाऊस पीर अंगात आल्यासारखा नाचत होता आणि गवर घुमल्यासारखा पाऊस घुमत होता. जळथळ पाणीच पाणी, पाणीच पाणी झालं. उगून बैलांना घासणारी वड्याकाठची झाडं कवाच वावटीला लागली. एवढा प्रचंड पाऊस पडू लागला, म्हावरलेल्या माणसांची मनं आकसून गेली. हवालदिल झाली माणसं. या पावसानं दायना दायना केली. या पावसानं शेताचं बांध फुटलं, पिकं पिवळी पडली, होत्याचं नव्हतं झालं, अनेकांची घरं पडली. आणि मग मात्र माणसं आता तरव्या तरव्या करू लागली. जळथळ पाणीच पाणी. घरदार शिवार जमीन जुमला नदी नालं दुतली भरून वाहत होतं. सगळीकडं पाऊस पाणी पाणी आणि ओल्या दुष्काळाची चिन्ह दिसू लागली. साऱ्या गावाला पाण्याने येडा दिला. या ओल्या दुष्काळात माणसांची अवस्था वाईट, जनावरांची अवस्था वाईट. जनावरांना सगळाच होता मिळणं. वल्ली वैरण पाण्याखाली गेली, वाळली वैरण कवा संपली. माणसाने झाडपाला वरबडून जनावरांना घातला. हो, 1-2 दिवस झाडपाल्यावर निघून गेला. होता नव्हता झाडपाला बी संपला. काय करायचं माणसाने? आणि जनावरांना तरी काय करायचं? त्यासनी काय वाच आहे? ती कशी म्हणतील मला भुका लागल्यात, आम्हाला खायला द्या म्हणून. टाचा घासत जनावरं दाव्याला खुट्ट्याला पडली. मुंडीघोणीत तोंड घालून जनावरं गोट्यात बसली होती. मुंडीघोणीत तोंड घालून जनावरं बसून होती आणि दावण लोटल्यागत दिसत होती. इतबीर जनावरांची भकाळी पडली होती. माणसांची अवस्था त्यापेक्षा वाईट. एका भाकरीच्या तुकड्याबरोबर माणसाने पाण्याच्या घोटाबरोबर एका वेळची भूक शमू लागली. लहान पोरं भाकरीसाठी लचकं तोडू लागली. पाऊस पीठ घेत होता, एकसारखा कोसळत होता. कुण्या जन्माचा वाद्या म्हणून वळचणीत पाणी मावत नव्हतं. पान साफून लोंबाव्या तशा वळचणी वाहत होत्या. आणि माणसं आता काय खायचं, कसं जगायचं म्हणून हवालदिल झाली होती. सगळ्यात वाईट अवस्था झाली ती रोजगार करणाऱ्या माणसांची. कारण अर्धा दिवस झाला तर रोजगार बंद होता. दररोज सकाळी रोजगारावर चूल पेटवावी, रोजगाराच्या पैशातनं चूल पेटवावी अशी अवस्था. आता अर्धा दिवसात रोजगारच बंद होता. खायला काय घरात मिळत नव्हतं. अहो, ज्यांच्या घरात धान्य आहे ती माणसं पुरवून खात होती आणि ज्यांच्या घरात धान्य नव्हतं ती माणसं दुसऱ्याच्या वचनीला उसण्या पासण्याला जात होती. उसणं पासणं देऊन, कोंडा मांडा घालून माणसाने जीव जतन केला. पण पडता पाऊस पडतच गेला, वाढता पाऊस वाढतच गेला. कुणा जन्माचा वाद्याहून पाऊस कोसळत राहिला. आणि मग रोजगार करणाऱ्या माणसांची अवस्था फारच बिकट झाली.
त्यांच्या घरातलं सारं धान्य संपलं. काय करावं त्यांना प्रश्न पडला. आता कोणच कुणाला कुणाच्याच वळचणीला उभा राहून दिना. ह्या ओल्या दुष्काळात ह्याच गावात हिरा नावाची एक रानमुनबाई, पदरात 3 पोरं, कळता सर्जा, 4थीत शिकत्याला, त्याच्यापेक्षा लहान सखी आणि थानचं एक बाळ. रानमुन बिचारी हिरा, पदरात ही 3 पोरं. कालच्या हिराची चूलच पेटली नव्हती. हिरा सकाळच्या पारी उठली, थांच्याला आडवं धरलं, मागच्या सोप्यात आली, 2 जापत्यातच घर. चुलीवर पाणी ठेवलं, पाणी तापायला लागलं. धडाडा पत्र्यावर पाऊस वाजत होता. वळचणीच्या धारा हुमऱ्यावरून शितुडा आत येत होतं आणि घाडाला हिराचं बी डोळं सांडत होतं. का? थांचं धरलेलं बाळ लचकं तोडत होतं. 2 दिवस झालं हिराच्याच पोटात अन्नाचा कण नव्हता. मग थांच्याला कुठला दूध हो, ते नुसतंच लाळचं पाणी गिळत होतं. हिरानं मनोमन देवाला हात जोडलं. देवाला म्हटले, देवा देवा कार माझं सत्व मांडलंस. अरे ओला दुष्काळ पडला, माणूस माणसाला वळचणीला उभा राहून दिना. माझ्या घरात चिमणीला टाकीन म्हटलं तरी जुंजऱ्याचा दाना नाही, आणि ही खाऊ म्हटलं तरी खोटा पैसा नाही. ही पदरात 3 पोरं, देवा कशी जतन करू. विचार करता करता तिच्या मनात विचार आला. 8 दिवसापूर्वी आपल्या भावाचा सांगावा आला या. अक्का, अगं मला लई बरं नाही ग, सारखी तुझी आठवण येते या. माझ्या स्वप्नात बी येऊन गेलीस. निदान उभ्या उभ्या का असना मला भेटून जा ग. हिराने विचार केला, आपला भाऊ खात्या गावानीच आहे. भावाला बघायच्या निमित्तानं पोरं बाळ घेऊन गेलो. 2 वक्ताला राहिले, एखाद्या वक्तात तर खायला मिळेल. पडत्या पावसासारखा आणि पेटत्या चुलीसारखा तिचा निर्णय पक्का झाला. येवाना कळता सर्जा उठून आईजवळ आला आणि आईला म्हटलं, आई रात्री बी काही खायला नव्हतं, निदान तरी कर की ग. हिराच्या लक्षात आलं, उतरणीच्या तळाच्या गाडग्यात गोळ्याचा खडा आहे. कळता सर्जा पळत पळत गेला, गोळाचा खडा आणला. हिरानं त्याच्या भगुन्यात गोळाचा खडा टाकला, चुलीच्या मागं हात गाठला. त्याच्या बोडीचं डबडं लागलं. तिनं टोपान उघडून बघितलं. अहो नक्काच्या पक्का एवढ्या पुढीनं कवाच तळ गाठला होता. तेवढीच तिनं त्यात पुढ घातली. कळत्या सर्जानं डोक्यावर पोतं घेतलं. पडत्या पावसात फरफरड्यात गेलं. मूठ भरून पिरवीचा पाला आणला, भगुन्यात टाकला. पडत्या पावसात त्या रटरटून शिजायला लागला. यवाना सख्खी बी उठून आली. पोरं थाटल्या वाजवायला लागली. हिरानं च्या उकळलेला खाली उतरला. पोरांच्या थाटलीत च्या वतला. पोरं कालच्यान उपाशी आदाशासारखी च्या प्याली. तिनं थानच्या बाळाला बी च्या पाजला, पण हिराला च्या उरलाच नाही. त्याच पिरवीच्या पानात माऊलीच्या लेकीने वाटीवर पाणी वतलं. नुसतं दाडवान वल्ल केलं. भांडी खांगाळून ठेवली. जगलाज खातर घराला मोडकं कुलूप घातलं. पोरांच्या डोक्यावर पोती घेतली आणि हिरा माहेरला निघाली. तरी पण सर्जाच म्हटला, आई कुठं जायचं ग असल्या पावसात. लेकाला जवळ घेत ती म्हटली, बाळा वल्ला दुष्काळ पडला, माणूस माणसाला वळचणीला उभा राहून दिना. मामाच्या गावाला जाऊ. 2 वक्ताला राहिले बाळा, एखाद्या वक्ताला तर खायला मिळेल. मामाच्या गावाला जायचं म्हटल्यावर पडत्या पावसात पोरांची तोंड म्हावारली. पडत्या पावसात हिरा माहेरला निघाली. आबाळ ढगांचं घोंगडं पांघरून बसलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. आबाळातील ढोल वाजवत होती आणि हिरा माहेरला निघाली. हिरा पुढं पुढं चालली होती आणि शेळीनं दाव्याला वळण लावावी तशी गोट्यावड्या पाण्यातनं पोरं आईच्या मागण्यात चालली होती. माळा मुरडाचं वड्या वगळीचं लाल भडक पाणी साऱ्या वाट्यावरनं पडत होतं. हिराचं मायार जांभूळवाडी. अहो 3 कोसावरचं तरी गाव. हिच्या गावचं गावंदीरचं टॅक आणि मायऱ्याचा वताचा वडा वलणला की झालं. पडत्या पावसात हिरा पोरं घेऊन निघाली. आली हिरा अर्ध्या तासात गावंदरीच्या टेकावर आली. तोपर्यंत पोरांची फुती फुटून गोळ झाली. दाताव दात आपटायला लागला. पोरं थंडीनं काकडून गेली आणि मग सर्जाच आईला म्हटला, आई
पाऊस बघ किती वाढलाय, पोतं बी फुटलं ह्या आणि थंडी बी वाजतीय. अजून किती लांब आहे ग मामाचं गाव. हिरानं पडत्या पावसात पुढं हात केला आणि म्हटली, बाळा तो तिथं वताचा वडा आहे बघ, त्या वताच्या वड्याच्या पलीकडं मामाचं गाव आहे. सर्जनानं सखीनं पुढं बघितलं, पडत्या पावसात मामाचं गाव कुठं दिसतंय का. अहो लाईटच्या आडव्या तारा हुब्याहून लोंबाव्या अशा नुसत्या पावसाच्याच धारा दिसल्या, मामाचं गाव कुठं दिसलंच नाही. आय हाय म्हणून आईच्या मागणं पोरं निघाली. आली आली हिरा पडत्या पावसात वताच्या वड्याच्या फरलांग दीड फरलांग अलीकडं आली. वताच्या वड्याच्या फरलांग दीड फरलांग अलीकडं तिच्याच गावच्या महादू काटकराचं छपार होतं. छपरात महादू काटकर लोखंडी घमेली पाटी पालती घालून त्याच्यावर बसला होता, जाळ करून शेकत होता. छपरात मुंडी घनीत तोंड घालून दावून कुट्टा एकूण जनावरं निपचिप बसून होती. इथभर जनावरांची भकाळी पडली होती आणि दावण लोटल्या गत दिसत होती. ह्या पडत्या पावसात ओल्या दुष्काळात छपरातला इंचभर जागा सुद्धा कोरडा नव्हता, एवढं छपार गळत होतं. म्हणून तो लोखंडी घमेली पाटी पालती घालून त्याच्यावर बसला होता आणि जाळ करून शेकत होता. त्याच्याच छपरावरनं वताच्या वड्याची वाट. अवघारीनं पिलाला पाकाखाली यावं तशी हिरानं पोरं आपल्या जवळ घेत आली आली हिरा आणि वताच्या वड्याच्या काठावर उभी राहिली. वताचा वडा लाल भडक पाणी जळथळ धडाडा वडा वाहत होता. पात्रातला पाणी उसळ्या मारून बाहेर याचा प्रयत्न करत होतं. काठावरची लहान सहान झाडं खवासवटी लागली होती. त्या वड्याचा अकराळ विक्राळ राक्षसी रूप बघून कळता सर्जाच पाण्याकडे बघून घाबरला आणि आईला म्हटला, आय पाणी लय आहे ग, असल्या पाण्यातनं कसं जायचं ग. हिरा म्हटली, बाळा काळजी करू नका, अरे माझ्या माहेराचा वताचा वडा आहे. बाळा 4-2 वर्ष या पाण्यात खेळलोय मी, हिथं पात्र उत्तळ असतं या. हे बघ तू सखीचा हाताला धर, मी तुझ्या हाताला धरतो, तुमच्या दोघांची पुत्ती माझ्या डोक्यावर घेतो. डाव्या काकत मी बाळाला घेतलं याच. देवाचं नाव घेऊन आपण पलीकडे जाऊ. सर्जानं सखीच्या हाताला धरलं, सर्जाच्या हाताला हिरानं धरलं. त्या दोघांची पुती तिनं आपल्या डोक्यावर घेतलीच होती. डाव्या काकत बाळाला घेतलंच होतं. देवाचं नाव घेऊन ती पडत्या पावसात वड्याच्या पात्रात शिरली. हळूहळू पुढं निघाली. निम्म पात्र ओढून गेल्यावर तिच्या लक्षात आलं, खरंच वताच्या वड्याचं पाणी कवा नाही एवढं वाढलं या. पाय उचलावा तर तोल जातो या, नाही उचलावा तर पाया खायची वाळू सरकत्या. आपल्या गुडघ्याबरोबर पाणी आहे, पोरांच्या कमरेबरोबर पाणी आहे, पाय लटपटत्यात. कसं तरी तिनं पोरासनी सांभाळलं, स्वतःला सावरलं, काकतलं बाळ सावरलं आणि हिरा पलीकडच्या काठावर पोरं घेऊन गेली. पुन्हा हिरानं पडत्या पावसात पोरांच्या डोक्यावर पोती घातली आणि गावंदरीला वसा घालून हिरा गावात शिरली. मारुतीचं देऊळ लागलं. मारच्या देवळाच्या पत्र्यावर तडाडा पाऊस वाजत होता आणि वळचरीच्या धारा पान साफून खाली लोंबत होत्या. देवळाला माणसाने कुलूप घातलं होतं. देव कोंडला होता का, ओल्या दुष्काळात पाऊस उघडावा म्हणून. जाता जाता तिने देवाला नमस्कार केला आणि आली आली हिरा पडत्या पावसात गलीच्या तोंडाला आली. गलीच्या तोंडाला औरत चौरस वड, साऱ्या गावावर वड सावली धरून उभा होता. पडत्या पावसात चिंब भिजला होता. जाता जाता तिचं लक्ष वडाच्या पाराखाली गेलं. याच वडाच्या पाराच्या सावलीत ती बारकी असताना कवा तर जिबलीने बी खेळली होती आणि खड्याने बी खेळली होती. जुन्या स्मृतींना उजाळा देत देत हिरा आली आली आणि पडत्या पावसात भावाच्या दारात उभी राहिली. हिराचा भाऊ नाईकू नुसता जेवला होता. सोप्यात घुंगडं हातरलं होतं, पान खात बसला होता, तोंडात पान रंगलं होतं. तडारा पत्र्यावर पाऊस वाजत होता. वळच्याच्या धाराखाली लोंबत होत्या. हुमऱ्याहून शितुडं आत येत होतं. पानाची पिचकारी मारायचं म्हणून नाईकू उठला, चौकडीला हात लावला. पडत्या पावसात अंगणात नदार गेली. भन येतेली दिसली. कवा नाही ती माझी बन आली. तो मनात आनंदून गेला. आपल्या बायकोला तरी सांगावं म्हणून त्यानं तोंड आत केलं. 2 जापत्याचंच घर. मधल्या चौकटीच्या हुमऱ्याजवळ तिची बायको तांदूळ नीट करत होती. तांदळानं सु भरलं होतं.
करमावलीच्या लिकीचं मन मात्र रितच होतं. पचकन तिने पिचकारी मारली. पांढऱ्या पाण्यात तांबडं पाणी विरून गेलं. अगं अक्काली जणू तिनं बायकोला सांगितलं. बसल्या जाग्यावरच तिनं मानवर करून बघितलं. हो कवा नाही ते नने त्याली दिसले. भरीतभर ओला दुष्काळ. डाव्या हातानं तिनं भरलं सु बाजूला सारलं. तोच हात चौकडीला लावला. उठून उभा राहिली. आली आली हिरा आत आली. या का भावानं बहिणीचं तोंड भरून स्वागत केलं. आली आली हिरा आत आली. पोरांच्या डोक्यावरची पोती काढली. पिळली झाडली खोटीला अडकली. पोरांच्या अंगावरची कापडं काढली. पिळली झाडली पुन्हा गाठली. आपला वल्ला पदूर पिळला झाडला. मुरवतीनंच डोक्यावर घेतला आणि थानच्या लाकडे घेऊन पोटासंग धरून हिरा भिताडाला पाठ लावून बसले. सर्जन सखी मामाजवळ बसली. तडाडा पत्र्या पाऊस वाजायला लागला. पहिल्यापेक्षा वचनीच्या धारा आता वाढायला लागल्या. पाऊस वाढल्याची चिन्ह दिसायला लागली. मी घरात याला आणि पाऊस वाढायला. पुन्हा पाऊस वाढला. हिरा मनात विचार करू लागली. तिनं पुन्हा मनोमन देवाला हात जोडून म्हटली, देवा देवा कार माझी परीक्षा बघतोस. रानमुन बिबी बाई 2 जप्त्याचं माझं घर असाच वाटायला लागलास तर माझी घराची पाठभीत भिताडाची चांदी माझी पडली तर मी कुठं राहू र. आता उघड बाबा नको अंत बघू उघड. हिरा मनोमन पावसाला उघडण्यासाठी शपथ घालत होती. विनवण्या करत होती. आणि मधल्या चौकटीत नायकूची बायको हिराला म्हटली कारण कधी नाही ते ननंदारात आली. नायकूची बायको हिराला म्हटली, दिवाण साहेब कसं आला असं वाचल्या पावसातनं. हिरा म्हटली, काय सांगू वहिनी, दादाला बरं नाही म्हणून सांगावाला. आकड्याला चैन पडला नाही. दादाला बघावंसं वाटलं म्हणून आलो बघ. अरे वहिनी अगं दादा रात्री माझ्या स्वप्नात आला म्हणून आला हवी. आता त्या गोष्टीला 8 दिवस झाले की. 2 इंजेक्शने केली. 7-8 गोळ्या खाल्ल्या. आता ठणठणीत आहेत. जीवन येऊन बसल्यात. आणि याचंच होतं तर दिवाण साहेब 8 दिवसामागं का आला नाही सावं. काय सांगायचं माऊलीच्या लेकीन. 8 दिवसामागं का आला नाही सर. 8 दिवसामागं रोजगार मिळत होतं. इकीच्या रोजगारात 4घांची पोट भरत होती. 4घांची पोट भरायचं सोडून हिरासारख्या रानमुन बाईला भावाला बघायला याचं परवडलं नसतं. तिनं पदराचा बोळा तोंडात घातला. हुनका तसाच गिळला आणि आपल्या वहिनीला म्हटली, वहिनी अगं याच होतं खरं राहूनच गेलं बघ असं. मग आता बसा बोलत चा करतो. नायकोची बायको आज चा करायला गेली आणि भन भावासंग बोलायला लागली. भनी भावांडाचं घोष अहो मनात असलं तर उभी रात सरती. भनी भावांडाचं घोष आणि मनात नसलं तर 5 मिनिटात बिसपत. भन भावासंग बोलत होती आणि भाव बहिणी संग बोलत होता. 10-5 मिनिटं इकडचं तिकडचं बोलून झालं आणि मग पावसाच्याच गोष्टी निघाल्या. नायकूच म्हटला, अक्का कसं आहे ग तुझ्याकडे पावसाचं. 2-3 कोसावरचं तरी गाव काही फरक असणार आहे. पण हिराला वाटलं भाऊ विचारतो याच तर असं सांगावं की भाऊ म्हणील 4 दिवस राहा. हिरा म्हटली, काही सांगू दादा. पावसानं दैना केली. दादा पाऊस कुण्या जन्माचा वाऱ्या झाला. अरे गावंदरीला झाड राहिलं ना का शेतात पीक राहिलं नाही. शेताचं बांध फुटलं. पिकं पिवळी पडली. कैकांची पिकं वावटीला लागली. दादा अनेकांची घरं पडली. जनावरांनी सगळा चोथा मिळेना. माणसासनी अन्न मिळेना. आणि कोणच कुणाला कुणाच्याच वळसणीला उभा राहून दिनं. आणि माझ्या घरात चिमणीला टाकीन म्हटलं तर जुंधळ्याचा दाना नाही. ईक खाऊ म्हटलं तरी दादा खोटा पैसा नाही. आणि पाऊस तर कोणा जन्माचा वाद्या म्हणून वत्तूया. पाऊस आता एवढा वाढला आपल्या वत्ताच्या वड्याचं पाणी दादा लई वाढलंय. आमच्या परड्यात आलंय. असाच पाऊस पडला तर दादा पाणी घरात येईल बघ.
मधल्या चौकडीत नायकूची बायको च्याची कबशी घेऊन आलती. तिनं ते वाक्य ऐकलं होतं. तिने च्याची कबशी खाली ठेवली. हिरानं कबशी उचलली, बशीच्या वतला. पहिला घोट थांच्याला पाजला, दुसरा घोट वतला आणि आपण प्याला जाताना नायकूची बायको हिऱ्याला म्हटली, काय म्हटलं तर दिवाणचं, वताच्या वड्याचं पाणी लई वाढले तुमच्या परड्यात आले आणि असाच पाऊस पडला तर घरात पाणी येईल. आलं घरात पाणी तर येऊन दे, रातच्या रात राहायचं. झरकन भिजल्या अंगावरच्या दाळकांडावर काटा आला. च्याचा गोट गोडच होता पण कडू इक लागला. नायकूच्या गोष्टी लक्षात आली. ते बायकोकडे बघत म्हटला, का ग अशी काय वाद्या वैरागत बोलतीस? कवा नाही ते माझी भन आली अक्का, राग 4 दिवस. पुढचा गोट गोडच होता, त्यापेक्षा तिला गोड लागला. तिने च्याची कबशी खाली ठेवली. नायकूच्या बायकोने रिकामी च्याची कबशी उचलली आणि आत घेऊन जाताना नायकूची बायको नायकूला म्हटली, आत च्या घ्यायला या. नायकू बायकोचाच दाल्ला, निम्मार्ध दाल्लं बायकाच्या सांकतलं. बिनदाव्याचाच उठला. बायको मागणं आत गेला. सर्जन सखी मामा मागणं आत गेली. मामी म्हणणाऱ्या नायकूच्या बायकोनं पोरांच्या ताटलीत भात घातला. पोरं कालच्यानं उपाशी आदाशासारखी भात खायला लागली. तिनं नायकूच्या पुढे च्याची कबशी ठेवली. नायकू च्या प्याला. रिकामी च्याची कबशी खाली ठेवताना नायकूची बायको नायकूला म्हटली, नव काय म्हटला जावं, कंच म्हणतीस ग, अक्का राग 4 दिवस होय ग. अगं पाठ मारून आलेला भाव आहे मी तिचा. वल्ला दुष्काळ पडला, माणूस माणसाला वरचिनीला भरावून देणं. तिच्या घरात चिमणीला ढाकीने म्हटलं तरी जुंजळ्याचा दाना नाही, ही खाऊ म्हटलं तरी खोटा पैसा नाही. ती कुणाच्या दारात उभी राहील ग? आणि माझ्याशिवाय तिला हाय तरी कोण? म्हणजे भणीची तुम्हाला लई कळकळ आहे नाही, पण भणीला तुमची किच्ची कळकळ आहे व. अगं असं काय केलं ग तिनं? काय केलं? गेल्या वर्षी मस आम्ही इकतच मागत होतो, काव दिली नाही? अगं मज तिची नव्हती ग, अर्धनीनं आणलेली मस. पहिल्या मालकाने किंमत केली, सोडून कीचं पैसे देऊन मस्तीची तिनं नेली. आणि पैसे घेऊन तर तिने काय केलं ग? काय गळू कोबरं खाल्लं. अगं मालकाच्या दुखण्यालाच गाठलं नवन, मालक खूप सारी आला नाही ते नाहीच. अगं रानमोणी बिचारी तरणी ताटी कुठे जाईल ग? ते मला काय सांगू नकासा, तुम्ही लई ओढून धरू नकासा. नुसतं अर्ध पोतं जुंधळं उरल्यात, आल्यासारखी रातच्या रात राहून दे, ती जाऊन दे. 2 जापत्याचंच घर. आतलं बोलणं नको नको म्हणता हिराच्या कानावर येत होतं. गळाला डोळं सांडत होतं, उर्द भरलं. बाळाला मिट्टीत घेऊन ती तशीच बसली. पदराच्या बोळ्यानं फुंदका तसाच गिळला. नको नको म्हणता तिनं समोरच्या भिंतीच्या वर बघितलं. चौकटीच्या वर 6 महिन्यापूर्वी वारलेल्या वडिलाचा फोटो होता आणि फोटोला घातल्यावर हारकावाच वाळून गेलता. यवाना सर्जाचं सखीचं जीवन झालतं. पोरं बाहेर आली. आईचं वल्ल भाऊकड धरून खाली बसत सर्जा म्हटला, आई आपण आलोय, मामी भांडते ती. नाही लेका सर्जा, असं नाही बोलायचं. पुन्हा तिनं मन घट केलं. राहून तिला वाटत होतं आपण भावाच्या दारात येऊन चूक केली. याला नक्क पाहिजे होतं. काय करावं तिला कळत नव्हतं. उठाव म्हटलं तर पायातलं बोल नाहीसं झालतं. यावानास नायकू बाहेर आला. उरावर दगड ठेवून भणीजवळ बसला. आता कोणच कुणासंग बोलत नव्हतं. नुसताच पत्र्यावर तडाडा ताशा वाजवल्यासारखा पाऊस वाजत होता. 2 मिनिटं अशीच निघून गेली. नायकूच म्हटला, अक्का का ग बोलणं झालीस? काय बोलू दादा, हे पाऊस बघ पहिल्यापेक्षा वाढलाय. होय ग, लय वाढलाय बघ. अक्का तुला आठवतंय का ग? तुम्ही बारकं होतो बघ तवाची गोष्ट. वताच्या वड्यात आपण धुयाला गेलो. तू पुढं बघून धुणं होतीस, मागं बघून मी आंघोळ करीत होतो. आबांदपक्या पाणी वाढलं.
तेव्हा मी वाहून जाईत होतो, तेव्हा तो अक्का धुणं तिथंच टाकलंस आणि मला मिट्टी मारलीस. अगं त्यातनं बी आपण दोघं वाहून जाईत होतो, तेव्हा तो अक्का करंजीच्या मुळीला धरलंस. अक्का तेव्हा तू करंजीच्या मुळीला धरलं नसतंस तर आज माझं काय झालं असतं ग. हिरानं तोंड बाजूला केलं, डोळं पुसत म्हटली, कशाला दाद्या पहिल्या आठवणी काढतोस. ह्यो पाऊस बघ किती वाढलाय, मला गेलं पाहिजे र. खुळी काशाने अक्का. अगं आत्ता आलीस, कुठे निघालीस, 4 दिवस राहायचं. अगं पुराणात म्हण, 1 तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला. चुतकूर मिळेल ती वाटून खाऊ, पण तू जाऊ नकस. राग का ग. नक्क बाबा, दादा बोलला जेवढं रगड झालं बाबा. अरे मला गेलं पाहिजे रे. वताच्या वाड्याचं पाणी लई वाढलंय, हाय माझ्या परड्यात आलंय. असाच पाऊस पडला तर दादा घरात पाणी येईल, मला गेलं पाहिजे रे. पुन्हा मधल्या चौकटीत नायकूची बायको आलती, तिनं तेच वाक्य ऐकलं. ती फाटकन म्हटली, दिवाण साहेब आलं घरात पाणी तरी उंदरा चारात राहावा म्हणतो नव, काय होतं एका रात्रीनं. ते वाक्य तिनं ऐकलं, धातीच बल तिच्या पायात आलं. धाडकन ती उठली, थांच्याला उचलून करेवर घेतलं आणि वहिनीकडे एका वेगळ्याच निर्धारानं बघत ती म्हटली, नक वहिनी, नक राहू म्हणूस. अगं सत्याच्या घरात पाणी शिरलं तर कुणाच्या वचनीला उभी राहू. येतो दादा येतो वहिनी म्हटली. पोरांच्या डोक्यावर पोती गाठली. मी एकला बांधलेल्या वासरासारखी नायकूची अवस्था झालती. काय करावं त्याला कळत नव्हतं. ताडकन दावत तुटावून वासरू सुटावं तसा नायकू उठला. दणकेशात हात गाठला. 5 रुपयाची नोट काढली, बाळाच्या हातात दिली. बाळाने पेढा धरावा तशी धरली. येतो दादा येतो वहिनी म्हटली. निरा पडत्या पावसात पाठमोरी झाली. आबाळ ढगांचं ओंगडं पाहून बसलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. आबाळात तीच दळण बी दळत होती ना आता ढोल बी वाजवत होती. आली आली हिरा पडत्या पावसात गलीच्या तोंडाला आली. गलीच्या तोंडाला औरत चौरस वड साऱ्या गावावर सावली धरून उभा होता. पण पडत्या पावसात तोच तिची सावली हरून बसला होता म्हटल्यावर रानमोंड हिराला कुठली आल्या सावली. आली आली हिरा पडत्या पावसात मारुतीच्या देवळाजवळून वताच्या वड्याच्या काठावर आली. वताच्या वड्याच्या काठावर तिनं पोराच्या डोक्यावरचं पोतं काढलं. बाळाला आंब्याबुडी पोत्यावर ठेवलं. भिजल्या दाकांडाचा घट्ट कासुटा घातला आणि मनोमन वड्याला हात जोडून म्हटली, रक्ताच्या नात्याचा भाऊ दुर्जन झाला. एका आईच्या उदरातनं आलो आम्ही. माझ्या आईनं 9 महिने ओझं वागवलं. हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला. 18 दारा पाजून लहानाचं मोठं केलं. भाऊ दुर्जन झाला. तू दुर्जन होऊ नकस. तू माझ्या धर्माचा भाव आहेस. अरे 4-2 वर्ष तुझ्या पाण्यात खेळलोय मी. माझ्यासाठी नक, निदान माझ्या बाळांच्यासाठी तरी. आणि आईच्या कमरेला मिट्टी मारून सर्जात म्हणत होता, आई आपण 4 दिवस मामाच्यात राहायचं होतंय नव का ग. वय बाळा, आपण 4 दिवस मामाच्यात राहायचं होतं. खरं मामाचं घरच मामाच्या सत्तचं राहिलं नाही बाळा. त्याला मी तरी काय करू र. माय असल्या पाण्यातनं कसं जायचं ग आपल्या घरला. बाळा सर्जा कसं बी जाऊ, पण आपल्या घरला जाऊ. बाळा आपलं घर गळकं असलं, आपल्या घराला दार नसलं, आपल्या घराला चौकट नसली आणि आपलं घर गळकं जरी असलं तर आपलं घर ते आपलंच घर. तिनं सकीला बाळावर नदारा काय ठेवलं. सर्जाच्या हाताला धरलं. पात्रात शिरली. देवाचं नाव घेतलं. हळूहळू पुढं निघाली. निम्म पात्र ओढून गेल्यावर तिच्या लक्षात आलं पाणी मागापेक्षा वाढलं या. जाताना पोरांच्या कमरेवर लागत होता, आता छातीवर लागतं या. पाय उचलावा तर पाया खायची वाळू सरकती या. नाही उचलावा तर तोल जातो या. कसं तर तिनं सर्जाला काठावर सोडलं न मागा आली. आबाळा ती गडगड होती. पाऊस पहिल्यापेक्षा वाढला होता. तिनं सर्जाच्या मागा आल्यावर सखीच्या हाताला धरलं. तसं थांबचं बाळ रळालं. पडत्या पावसात तिनं बाळाचा मुका घेतला आणि बाळाला म्हटली, बाळा
अक्काला पलीकडे सोडतो तुला न्यायला येतो. चिमणीचं तोंड करून बाळ बघायला लागलं. पुन्हा तिनं सखीच्या हाताला धरलं, देवाचं नाव घेतलं, पात्रात शिरली, हळूहळू पुढे निघाली. निम्म पात्र ओरडून गेलं. तिच्या लक्षात आलं सखी सर्जापेक्षा लहान. तिचं नुसतंच मुलकं दिसतं या. पाय उचलावा तर पोरगीचा तोल जातो या, नाही उचलावा तर पाय एकायची वळव सरकत्या. लटपटच्या पायानं तिनं कसं तरी सखीला सर्जाच्या शोध्याने केलं. मागं आली. बाळ रांगत रांगत पात्रात आलतं. बाळाला उचललं, पटाटा मुकं घेतलं, पोरांची पुती आपल्या डोक्यावर घेतली, बाळाला काकत घेतलं, पुन्हा देवाचं नाव घेतलं, पात्रात शिरली, हळूहळू पुढे निघाली. आभाळातीच गडगडायला लागली. ताकदलं बाळ वेदरलं. बाळाचं पाय पाण्यात भिजायला लागलं. बाण आईच्या गळ्याला मिठी मारली. आबान दबक्या पाण्याची लाट आली. डोक्यावरची पुती कवा छोटी लागली. ती हळूहळू पुढे निघाली होती. पायाखायची वाळू सरकत होती. नाही पाय उचलावा तर तोल जायत होता. बाळाची गळा मिठी आवळत होती. निम्मत पात्र ओरडून गेल्यावर तिच्या लक्षात आलं पाणी पुन्हा वाढलं या. पाय उचलावा तर आपलाच तोल जातो या, नाही उचलावा तर पाय खायची वाळू सरकती या. पुन्हा तिनं मनोमन देवाला हात जोडलं आणि म्हटली, देवा कार माझं सतव म्हणलंस. अरे कुकवाचा धनी वारला, तुला नाही दुःख सांगितलं, मनाला सांगितलं. पदराचा बोळा तोंडात घालून भिताडा संग टकरा घेतल्या. माझ्यासाठी नक, निदान माझ्या बाळांच्यासाठी तरी. काठावरच्या सर्जानं ओळखलं. आई थांबल्या म्हणजे वाहून तर नाही जायची. आय आय तू वाहून जाशील, लवकर ये. काठावरच्या पोराने आक्रोश मांडला होता. पाय उचलावं तर तोल जाईत होतं, नाही उचलावं तर पाय घ्यायची वाळू सरकत होती. बाळाची गळा मिठी आवळत होती. काय करावं तिला कळत नव्हतं. नको नको म्हणता तिनं पात्राच्या वरच्या बाजूला बघितलं. हुमराची फांदी वाहून येतेली दिसली. मग तर तिचा सारा धीर खचला. मनात म्हटली सारं सपलं आता. निदान काठावरचे पोरं तर नजराड केली पाहिजेत. मन घट करून ती बाळाला म्हटली, सर्जा चक्कीच्या हाताला धरून असाच मागं जा. आपल्या गावचा महादुकाटकर जा. मामा छपरात शेकत बसला होता, तिथं आता असल. त्याला म्हणावं आई वाहून जाती आणि तुला बोलिवलंय, नका ये. अगं आम्ही तिकडे गेलो की तू इकडं वाहून जाशील. जा र सर्जा, माझी शपथ आहे तुला, माझ्या बाळाची शपथ आहे तुला. आईनं बाळाची शपथ गाठली तशी सर्जानं सखीच्या हाताला धरण पोरं रडत रडत पाठमोरी झाली. जशी पोरं नजर आड झाली तसं इरानं मन घट केलं. पाय उचलायचा प्रयत्न केला. धाडकन तिचा तोल जायला लागला. आली आली हुमराची फांदी जवळ आली. हुमराची फांदी चुकवायची का पाय उचलायचा तिला काहीच कळना. धाडकन हुमराची फांदी तिला लागली. वाचवा. एक किंकाळी गावंदरीच्या पाण्यात विरून गेली. निरावा त्या पाण्याला लागली. दुसऱ्या दिवस बोला बोलानं गावात बातमी आली, वताच्या वड्यात कुणा बाईचं मड आहे म्हण. मिट्टीत बाळ बी तसंच आहे, मुठीत पाचाची नोट बी तशीच आहे. माझी अक्का तर नसल, नाही कोण अक्का म्हणून आंबरडा फोडला. नाईकू पळत सुटला. यवाना गर्दी जमली होती. गर्दीतल्या माणसाने आईची बाळाची मिठी सोडवायचा प्रयत्न केला. अहो मिठी सुटली नाही. अहो कशी सुटल? एका आईने बाळाचा जीव वाचव म्हणून मारलेली मिठी, प्रेमाची मिठी, वात्सल्याची मिठी विधात्याला सुटली नाही, माणसासनी काही सुटती. तसं सरान रचलं. बाळाला आणि आईला सरणावर घातलं. यवाना माधुगडकरचा मामा सर्जाला सखीला घेऊन आलता. आईला आणि बाळाला बघून मामाच्या गळ्याला मिठी मारून सर्जा म्हटला, मामा मामा माझ्या आईन बाळका बोलणं झाले ती. नाही लेका सर्जा, तुझी आई आता नाही बोलायची. यवाना कोणतरी जाणतं माणूस आलं. सर्जाच्या हाताला धरलं. बाळाला चित्ते लागणी द्यायला सांगितली. बाळानं चित्ते लागणी दिली. धडाडा चित्ता जळायला लागली. जळत्या चित्तेकडे बघत कोणसं म्हटलं, अव बिरबलाच्या गोष्टीत म्हण वांडिनीनं पिलाला पायाखाली घेऊन आपला जीव वाचवला. ती आई कुठं आणि ही आई कुठं? तसा नाही कुजा बाण फुटला.
नाही कुणा का म्हणून आंबळा फोडला आणि मामाच्या घराला मिट्टी मारून सर्जाच म्हणत होता, मामा मामा एवढी सगळी माणसं मिळून माझ्या आईला आणि बाळाला का जाळती ती? नाही लेका सर्जा, तुझ्या आईला एवढा माणसाने बाळा नाही जाळलं, तुझ्या आईला मी जाळलं, तुझ्या आईला बाळा मी जाळलं. आता साऱ्या दुनियेचा महापूर ओसरला होता, खरं नाही कुच्या डोळ्याचा महापूर अखंड वाहत होता, दुतडी भरून वाहत होता, दुतडी भरून वाहत होता.